नमस्कार मंडळी, शीतल किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उकडीच्या तांदळाचे आप्पे बनवत आहोत। त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे। 1 वाटी रेशनचा तांदूळ घेतला आहे, दुसरी वाटी उकडलेला तांदूळ घेतला आहे, 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि 1 छोटा चमचा मेथी दाणा घेतला। हे सर्व मिश्रण मी एका भांड्यात घेते आणि स्वच्छ धुवून घेत आहे 2 पाण्याने आणि किमान 6 ते 7 तासासाठी भिजत घालत आहे। भिजलेली छान डाळ आणि तांदूळ आता मी मिक्सर मधनं वाटून घेते। वाटताना जर पाणी लागलं तर याच मिश्रणातलं पाणी याच्यामध्ये घालायचं। सर्व तांदूळ आणि डाळ मी अशाच पद्धतीने मिक्सर मधून वाटून घेते। सर्व वाटण वाटून झाल्यानंतर आपण हे मिश्रण एक रात्रभर आंबवण्यासाठी ठेवणार आहोत। आंबवल्याने छान अशी आप्यांना आंबवल्याने काय होतं की ह्याला ना छान जाळी पडते आतून। रात्रभर हे झाकण ठेवून मी आता हे आंबवण्यासाठी ठेवते। झाकण खोलून बघूया आपण। पीठ आपलं छान फुगलेलं आहे। चवीनुसार आता ह्याच्यात मीठ घालूया आपण आणि छान फेटून घेऊया। फेटल्याने काय होतं, छान जाळी येते। आता आपण गॅसवरती आप्या पात्र ठेवला आहे। त्याच्यामध्ये आपण तेल घालूया। सर्व वाट्यांमध्ये आपण तेल घालणार आहोत। तेल छान गरम होऊ देऊया आणि मग पळीच्या साहाय्याने एक वाटीमध्ये बॅटर घालूया। बघा तेल किती छान गरम झालेलं आहे। आप्पे घातले की चुरचुर चुरचुर करत आहे। सर्व रखान्यामध्ये मी पीठ घालून घेते आणि 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ येऊ देऊयात आणि आप्पे वाफेवर शिजू देऊया। झाकण ठेवलं आणि नेमकी लाईटच गेली। इमर्जन्सी लाईट लावून मी शूटिंग कंटिन्यू केली। आप्पे दोन्ही साईडनं खरपूस छान भाजून घेतले। या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत। ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात थोडी आहेत। चला तर आप्पे आपले दोन्ही साईडनं पलटून झाले आहेत। आप्पे दोन्ही साईडनं पलटून झाले आहेत ते आता मी सर्व करायला घेते आहे। खोबऱ्याच्या चटणी सोबत आणि सांबार सोबत हे आप्पे छान लागतात। यात मंडळी आप्यांवरती ताव मारायला। माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद ज्यांनी मला सबस्क्राईब केले आहेत।